तर इथे बघू शकता माझे फ्रेंड आलेले आहे माझ्याकडे. तर मजेतच असायला पाहिजे. एक काम होतं त्यासाठी आल्या होत्या त्या माझ्याकडे. माझी हेल्पच केली त्यांनी, तर त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि त्यानंतर मग माझं आवरलं होतं देवपूजा वगैरे. मला देखील नाश्ता करायचा होता, तर मी त्यांना थांबवलं. म्हटलं थांबा, आपण दोघी बरोबरच नाश्ता करूयात. तर माझा आज उपवास होता, मंगळवार, आणि एकादशी देखील आहे आज. तर आजपासून मी कंटिन्यू करणार आहे एकादशी. आपण म्हणतो ना, कुणाला एकादशी जर धरायची असेल तर आपण ती आषाढ महिन्यापासून धरली पाहिजे. तर तेच आषाढ महिन्यातली मी पहिली एकादशी म्हणजे मोठी एकादशी, धाकली एकादशी अशा दोन्ही केल्या. आणि त्यानंतर मग आज ही आली आहे, तर मग मी म्हटलं कंटिन्यू करते आता. तर मी कंटिन्यू करणार आहे. तर इथे तेच आल्या होत्या मीनाक्षीताई, तर मी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते, माझ्यासाठी वेगळा बनवते कारण की माझा उपवास आहे. तर मी इथे त्यांच्यासाठी पोहे बनवत आहे. आणि चालल्या होत्या आमच्या दोघींच्या गप्पा अशाच इकडच्या तिकडच्या, कारण की काल मंडे होता, तर आमच्या बीसी होती कालची. वीकली बीसी आहे, मी तुम्हाला सांगितलं, दर मंडेला असणार आहे. तर तिचं त्याविषयी आम्ही बोलत होतो. असं घरी कुणी आलं ना बघा, खूप छान वाटतं. म्हणजे मला तरी असं घरी कुणी आलं ना म्हणजे खूप आनंद होतो. असं कुणी घरी आलं ना तर आपण असं गप्पा वगैरे मारतो, मस्त छान बोलतो आणि आपण एक फ्रेश होऊन जातो. नाहीतर इथं सिटीमध्ये कुणीच कुणाच्या घरी येत नाही आणि आपण एकटेच असतो. तर मग जास्त बोर पण होतं, म्हणजे करमत पण नाही. माझ्या बाबतीत तर असं होतं, जर मला कधी चहा प्यायचा असेल ना, मला जर कुणी कंपनी द्यायला नसेल, मला पिऊ जरी वाटलं तरी मी बनवत नाही आणि पित नाही. तसं आपल्याकडे कुणी आलं ना तर मग आपण त्यांच्यासाठी करतो ना, मग ते असं वेगळंच एक छान फिलिंग येते. आणि गावी कसं असतं बघा, काही कार्यक्रम असले, आपले सणवार असले तर सगळे लगेच एकदम एकत्र येतात, तर ते सण आपण साजरा केल्यासारखं वाटतो. तसं इकडं सिटीमध्ये एवढं काही त्याला महत्व नसतं. पण मी पुरेपूर प्रयत्न करते की जे काही आपले सणवार आहे, आपल्या ज्या पूर्वजांनी आपल्या काही रूढी, चाली, परंपरा, रीतीभाती आहेत त्या मी सगळे फॉलो करते. आणि वैयक्तिक मला ते सगळं करायला आवडतं, जे काही असतं आपलं रिच्युअल्स आपले मराठी लोकांचे, मला ते सगळं करायला आवडतं आणि मी ते अगदी मनापासून करते. तर इथे बघा, तेच आमच्या दोघींचा हसी मजाक चालू आहे. मुलांविषयी बोलत होतो आम्ही इथे, मुलांच्या स्टडी विषयी, अभ्यास करतात नाही करत, स्कूल खूप सकाळी असते, मुलांना झोप पण होत नाही, स्कूलवरून येत नाही तर तोपर्यंत ट्युशनचा टाइम झालेला असतो. म्हणजे पूर्ण बिझीच रुटीन होऊन जातं मुलांचं. पहिला आपण होतो का असं, किती खायचं प्यायचं खेळायचं, स्कूलमध्ये कधी जायचं कधी नाही. आता तसं मुलांना खूप बंधनं लागून दिलेले आहे आणि ते गरजेचं पण आहे काळाप्रमाणे, कारण की खूप स्पर्धा झालेली आहे आजकालच्या आपल्या जीवनामध्ये. आणि शिक्षणामध्ये तर खूपच स्पर्धा आहे. शिक्षणामध्ये म्हणण्यापेक्षा हर एक गोष्टीमध्येच खूप स्पर्धा झालेली आहे. त्यामुळे आपण त्या स्पर्धेत पळणं पण देखील गरजेचं आहे, नाहीतर आपण कुठेतरी मागे राहू. इथे बघा, सकाळचे 10:15 वगैरे झाले असतील. हो, 10:15 किंवा 10:30 झालेले असतील. आयुष आवरून आयुष स्कूलला गेलेला होता आणि माझे मिस्टर पण गेलेले होते, ते त्यांचे बाहेर आवरून. त्यानंतर मग ते दोघं गेले का माझी देवपूजा वगैरे काय असेल मी ते करून घेते. इथे तेच झालं होतं आणि कुंभारताई आल्या होत्या, तर मग मी म्हटलं चला दोघी मिळून आपण नाश्ता करूयात. मला पण कुणी नव्हतं सोबत. मला कसं असं नाश्ता वगैरे करायला आपल्याला कुणी सोबत असलं ना जेवणाला, आपल्याला 2 घास जास्तीचे जातात बघा. तर इथे मीच त्यांच्यासाठी पोहे बनवत होते आणि माझ्यासाठी मी बटाटा बनवणार आहे. खिचडी देखील खाऊ वाटत नाही. कालचा पण सोमवार झालेला आहे उपवास आणि आज परत मंगळवार एकादशी.
मग प्रचंड ॲसिडिटी होऊन जाते. त्यामुळे म्हटलं काहीतरी आपण सकाळी खाऊन घेतलेलं बरं. लेट केलं ना आपण खायला तर मग ते आणखीन आपलं डोकं दुखायला लागतं आणि ॲसिडिटी होती, जड पडतं. मग माझं डोकं मला काही सुचत नाही दिवसभर. त्यामुळे मी इथं खाऊन घेते थोडंसं. तेच इथे मी त्यांना त्यांची प्लेट सर्व करत आहे. तर मी इथे त्यांना नाश्ता देते. मी त्यांच्यासाठी पोहे बनवले होते आणि मी सकाळी नैवेद्याला खीर बनवली होती. तेच ती मी त्यांना पोहे आणि खीर दिले आणि ड्रायफ्रुट्सचा लाडू असं मी त्यांना नाश्ता दिला. पण त्यांनी बघा इथे कमी करत आहे, नको म्हणत आहे. त्या नाश्ता करून आल्या होत्या घरून, पण मी आग्रह केल्यामुळे घेतलं त्यांनी. त्यांना म्हटलं तुम्ही नाश्ता करा, तोपर्यंत मी माझ्यासाठी बटाटा फ्राय करते. हे बघा इथे मी बटाटा उकडून घेतला आहे. खिचडीपेक्षा मला हा असाच बटाटा आवडतो. उकडून घेऊन नंतर त्याला आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे बारीक करून त्याची फोडणी द्यायची. मला तसंच आवडतं. खिचडीने खूप प्रचंड त्रास होतो, त्याच्यामुळे खिचडी खाऊच वाटत नाही, पण कधीतरी नाविलाजाने खावी लागते. त्यांच्याशी बोलत बोलत मस्त माझं काम चालू होतं. मला असं बोलायला खूप आवडतं आणि घरी असं कुणी आलं ना, फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ह, मला खूप आवडतं. पण एवढ्या लांब कुणी येत नाही. मी सगळ्यांना म्हणत असते की या आमच्या इथे या, पण एवढ्या लांब इकडे कुणी येत नाही. आणि मला बोलण्याची फार प्रचंड आवड आहे. मला सगळ्यांशी असं बोलायला आवडतं आणि असं मिळून मिसळून राहायला देखील आवडतं. आपल्या आयुष्यात मैत्री असावी, एखादी तरी मैत्रीण असावी, एक दोन काय असतील, पण मैत्रिणी देखील असावे. कारण की काही ठराविक काळानंतर आपले मुलं मोठं होतात तर ते त्यांच्या शिक्षणात रमून जातात. त्यांना त्यांच्या पुढे खूप काय काय असतं. कारण की मी तुम्हाला मागाशी म्हटले तसं की आता जे युग आहे ते स्पर्धेचं आहे आणि आपण शेवटी घरात ज्या लेडीज असतात त्या घरात मग एकट्याच पडून राहतात. म्हणजे ते घरातली काम वगैरे करा आणि त्यांना असं मनातलं मोकळं करण्यासाठी कुणी नसतंही बोलण्यासाठी. जो तो ज्याच्या त्याच्या कामात गुंतलेला असतो. मिस्टर जरी म्हटले तर ते पण दिवसभर कामच करत असतात आणि मग आपण एकटंच असतो. तर त्यासाठी एखादी मैत्रीण असली ना तर आपण फ्रेश राहतो आणि आपल्याला पण असं नैराश्य आल्यासारखं होत नाही. माझा उपवास आहे तर इथे बघा मी माझ्यासाठी बटाटा बनवून घेतला. म्हणजे आजपासून मी आता मी माझ्यासाठी प्लेट बनवून घेते. कालचा सोमवार आहे. हे बघा मी इथे गोवर्धनचं दही घेत आहे. बटाटा बनवलाय. मला दही खूप आवडतं. रोज म्हटलं तरी मला जेवणामध्ये दही पाहिजे असतं. मला दही फार आवडतं.
इथे मीनाक्षीताईंचा नाश्ता झालेला आहे, त्या तेच मला म्हणत होत्या की मला अगोदर करायला लावला नाश्ता ना, आता तुम्ही मागून करतात. तर मी पोहे बनवले होते तर ते थंड झाले असते, मला एवढं बटाटा वगैरे बनवतात, तर त्यामुळे मी त्यांना म्हणत होते तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही, नंतर मी करते. इथे तुम्ही म्हणता लिनी काय दह्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकतात, तर पण वैयक्तिक मला अजिबात साखर आवडत नाही दह्यामध्ये, मला मीठच आवडतं, त्याच्यामुळे मी मीठ टाकलं. आणि इथे बघा मी मस्त खाऊन घेत आहे दही आणि बटाटा. चला तर आता मी एन्जॉय करते. तर छान झाला होता, मस्त झाला होता. मला असं गोड पदार्थ जास्त आवडत नाही, मला असं तिखट वगैरेच आवडतं, खूप पण नाही, पण मला गोड पदार्थ नाहीच आवडत. आणि तसंच आयुषचं देखील आहे, आयुष पण जास्त गोड पदार्थ खात नाही. त्यानंतर माझं सगळं खाऊन वगैरे झालं, दुपारी मी जरा झोप घेतली, मीनाक्षीताई गेल्या होत्या, नंतर मी उठले, माझ्यासाठी चहा बनवून घेतला इथे मी, आणि आता बघा चहा एन्जॉय करते मी. मला हा इव्हिनिंग टाइम खूप आवडतो. मी बघा तुम्हाला सांगत असेल रोजच्या व्लॉगमध्ये, हा जो इव्हिनिंग टाइम असतो ना, हा माझा फेवरेट असतो. मला ह्या टायमिंगमध्ये खूप असं पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं. आयुष ट्युशनला गेला होता, ट्युशनवरून जाऊन आला, त्यानंतर तो ग्राउंडला जात असतो, तर तोच इथे त्याचा ग्राउंडचा जायचा टायमिंग झाला आहे, तर मला बाय बोलत होता, तेच मी त्याला बाय करत होते इथे. तर हे बघा, मी तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं असेल, हे जे बुक दाखवलं आहे इथे मी, श्यामचरण क्रियायोग व अद्वैतवाद यांचं आहे, ते मी थोडं वाचलं. त्यानंतर मग झाली होती सांजवातीची तयारी, तर मी इथे सांजवात करून घेतले आहे. आणि एवढं फ्रेश वाटतं ना ह्या टायमिंगला, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप छान वाटतं. आपण सर्वांनी संध्याकाळी सांजवात केली पाहिजे, दारात दिवा लावला पाहिजे, असं मला वाटतं, आणि मी ते खूप मनापासून करते. त्यानंतर डिरेक्टली मी आता इथे संध्याकाळचं शूट घेत आहे, कारण की माझा उपवास होता, आणि मी आता इथे माझ्यासाठी मी फराळ घेतलं होतं करायला, म्हणजे काय ड्रायफ्रूटचं कूट होता, मी तोच खात होते. इथे काही बनवलं नव्हतं, कारण की बटाटा खाल्ला होता दुपारी, आणि ते खिचडीने डोकं दुखतं, त्याच्यामुळे मी काही खिचडी बनवली नाही. इथे आयुष कार्टून बघत होता, तर मी पण बसले. तो कार्टून बघत असला म्हणल्यावर मला चान्सच नाही टीव्ही बघायचा, पण असो, त्याला देखील वेळ नसतो टीव्ही वगैरे काही बघायला, थोड्या वेळ जरा बघितलं तर फ्रेश होऊन जातं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला.